आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रोमॅटोग्राफी टेक्निक, त्यामधली पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आणि त्यानंतर आपण सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड जी की सेपरेशन मेथड आहे ती आपण बघणार आहोत। तर फर्स्ट बघूया पार्टिशन क्रोमॅटोग्राफी। आता पार्टिशन क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, तर कशावर डिपेंड आहे, तर सॉल्यूटच्या सॉल्युबिलिटीवर बेस्ड आहे। पण ती जी सॉल्युबिलिटी आहे ती सॉल्युबिलिटी एक तर स्टेशनरी फेज मध्ये असणार आहे किंवा एक तर मोबाईल फेज वरती। आता फॉर एक्झाम्पल पेपर क्रोमॅटोग्राफी, TLC, गॅस क्रोमॅटोग्राफी एक्सेट्रा। आता पार्टिशन म्हणजे काय, पार्टिशन म्हणजे सेपरेट होणं। आता सेपरेट कोण होतं, तर ते सॉल्यूट आहे किंवा टुवर्ड्स द स्टेशनरी अँड मोबाईल फेज। आता पार्टिशन क्रोमॅटोग्राफीची प्रोसेस बघूया स्टेप बाय स्टेप। आता याच्यामध्ये काय होतं, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, द प्रिपरेशन ऑफ द स्टेशनरी फेज। आता स्टेशनरी फेज कशी तयार करायची, तर आता याच्यामध्ये स्टेशनरी फेज आहे ती लिक्विड आहे। Thin layer of the liquid held on the solid support. The liquid act as a stationary phase. आता स्टेशनरी फेज आपल्याला कशी तयार करायची आहे, आपल्याला जो सॉलिड सपोर्ट, आता सॉलिड सपोर्ट कुठले, तर एकतर पेपर असू शकतात, स्पेशली द वॉटमन फिल्टर पेपर, किंवा अजून ते शीट्स असू शकतात। त्याच्यावर आपल्याला एका लिक्विडची थीन लेअर तयार करायची आहे। आता कुठले लिक्विड्स, तर एकतर ऑइल्स असू शकतात किंवा वॉटर असू शकतात, त्याच्यापासून आपल्याला ती स्टेशनरी फेज तयार करायची, म्हणजे वॉटर किंवा जे ऑइल्स काय ते हे आपली स्टेशनरी फेज आहे। आता सेकंड काय आहे, तर इंट्रोडक्शन ऑफ द सॅम्पल। आता जी आपली प्लेट आपण तयार केली आहे त्या प्लेटच्या स्टार्टिंग पॉइंटला आपल्याला डॉट द्यायचा आहे सॅम्पलचा। आता आणि डॉट देताना काळजी घ्यायची, म्हणजे जर आपण प्लेट आहे ती प्लेट सॉल्व्हंट मध्ये आपल्याला डीप करायची, म्हणजे सॉल्व्हंट मध्ये डीप करताना तो डॉट त्या सॉल्व्हंट मध्ये डीप झाला नाही पाहिजे। फॉर एक्झाम्पल ही जी प्लेट असेल त्या प्लेटला ही खाली 2 to 3 सेंटीमीटर आपल्याला जागा सोडून त्याच्या वरती आपल्याला डॉट द्यायचे। थर्ड काय, तर ऍडिशन ऑफ द मोबाईल फेज। आता मोबाईल फेज सुद्धा आपली लिक्विड आहे आणि लिक्विड कुठले तर एक सॉल्व्हंट, म्हणजे जे व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे किंवा जे इस्टर किंवा जे इथर्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईल फेज म्हणून यूज करायचे। आता मोबाईल फेज काय करतं, तर स्टार्ट फ्लोइंग ओव्हर द स्टेशनरी फेज। म्हणजेच मोबाईल फेज काय करतं, तर जी आपली स्टेशनरी फेज आहे त्या स्टेशनरी फेज मधून फ्लो व्हायला सुरुवात होते बाय द कॅपिलरी ऍक्शन। फिफ्थ आपली प्रोसेस काय आहे, तर सेपरेशन। आता जे आपले सॉल्यूट आहे ते सॉल्यूटचं सेपरेशन होताना किंवा जे आपल्या मिक्सरमध्ये जे कंपोनंट्स आहेत ते कशाच्या बेसवर होणार आहे, तर जे त्यातले जे सॉल्यूट आहेत जर ते स्टेशनरी फेज मध्ये जर सॉल्युबल असतील तर ते स्लोली सेपरेट होणार आहे, म्हणजे त्याची जी मुवमेंट आहे ती स्लो होणार आहे, म्हणजे फिक्स असणार आहे। आणि जर एखाद्याचे सॉल्यूट आहे किंवा जे कंपाऊंड आहे तर ते मोबाईल फेज मध्ये जर सॉल्युबल झाले तर ते लगेच सेपरेट होणार आहेत, फास्ट मूव्ह होणार आहेत आणि ते सेपरेटेड होणार आहेत। ही जी पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आहे ते सॉल्यूटच्या सॉल्युबिलिटीवर डिपेंड आहे टुवर्ड्स द स्टेशनरी फेज अँड द मोबाईल फेज, म्हणजे तो सॉल्यूट कुठल्या फेज मध्ये सॉल्युबल होतं त्याच्यावर ही पार्टिशन क्रोमॅटोग्राफी डिपेंड आहे। सिक्स्थ प्रोसेस काय आहे, तर डिटेक्शन ऑर द व्हिज्युअलायझेशन, म्हणून त्याला आपल्याला कलर्ड करायचं। मग ते कलर्ड करण्यासाठी कुठे टेक्निक आहे, तर फर्स्ट इज आयोडीन चेंबर, म्हणजे ते आपले प्लेट्स आहेत किंवा जो आपले सॉलिड आहे म्हणजे स्टेशनरी फेज आहे ती आपली आयोडीन चेंबर मध्ये ठेवून त्याला कलर्ड केलं जातं, किंवा UV रेडिएशन मध्ये एखादी प्लेट ठेवून त्याला कलर्ड केलं जातं, किंवा जर काही स्पेसिफिक जे कलर पिगमेंट आहेत फॉर द क्रोमॅटोग्राफी टेक्निक ते त्याचा यूज करून आपण त्या जी प्लेट आहे ते कलरलेस आहे त्याला कलर्ड करतो आणि त्याच्यावरून मग आपण त्याची RF व्हॅल्यू फाइंड करतो आणि त्या RF व्हॅल्यू वरून समजतं की आपल्या जे कंपोनंट मध्ये कुठले सॉल्युट्स आहेत, कारण जे RF व्हॅल्यू आहे ती RF व्हॅल्यू सगळ्या जे सॉल्युट्स आहेत त्या सगळ्या सॉल्युट्ससाठी वेगळी असते। बघणार आहोत द सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन मेथड। आता याला पहिलं प्रिन्सिपल बघूया। सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द टू इमिसिबल लिक्विड लाईक वॉटर आणि इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट, इथर, बेन्झीन किंवा क्लोरोफॉर्म। आता सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन ही सेपरेशन मेथड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे लिक्विड आहे ते लिक्विड सेपरेट केले जातात। आता म्हणजेच काय, आता ही जी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन ची प्रोसेस आहे ती कशावर बेस्ड आहे, तर जे आपले सॉल्यूट आहेत किंवा जे लिक्विड आहे, आता ही जी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन ची मेथड आहे ती कशावर डिपेंड आहे, तर डिफरंट सॉल्युबिलिटी ऑफ द लिक्विड। आता कशामध्ये, तर जे एखादं लिक्विड आहे ते आपल्याला सेपरेट करायचं आहे,
आता ती सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनची मेथड आहे ती कशावर डिपेंड आहे तर डिफरंट सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स बिटवीन द टू इनमिसिबल लिक्विड. म्हणजेच काय आपल्याला याच्यामध्ये टू लिक्विड्स घ्यायचे आहेत जे की इनमिसिबल असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय एक तर वॉटर किंवा जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत किंवा जे इथर किंवा जे क्लोरोफॉर्म हे ह्याचा यूज करून आपल्याला सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड फॉलो करायची. म्हणजेच काय तर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन ही प्रोसेस काय करते तर सबस्टन्स सेपरेट करते किंवा ते. आता पुढची प्रोसेस आहे तर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड. आता सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड ही सेपरेटिंग मेथड आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं म्हणजे ह्याचा प्रिन्सिपल काय आहे तर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स इन द टू इनमिसिबल लिक्विड लाईक वॉटर अँड ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इथर बेन्झीन क्लोरोफॉर्म. म्हणजेच काय तर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन हे कशावर डिपेंड आहे तर डिफरंट सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स. आता कुठले सबस्टन्स जर एखादा सॉलिड जर लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह असेल तर त्याला आपल्याला सेपरेट करायचं किंवा जर एखाद्या लिक्विडमध्ये जर सेकंड लिक्विड जर त्याच्यामध्ये मिसिबल असेल तर त्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे बाय युजिंग द टू इनमिसिबल लिक्विड्स लाईक द वॉटर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इस्टर किंवा द क्लोरोफॉर्म. आता याची आपण नेमकी प्रोसेस काय होते त्याच्यामध्ये ती बघूया. आता पहिल्यांदा आपण याची प्रोसेस बघूया स्टेप बाय स्टेप. पहिलं काय आहे तर मिक्सचर प्रिपरेशन. आता ते आपलं मिक्सचर आहे ते मिक्सचर ॲक्वियस सॉल्युशन मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचं. आता जे आपलं मिक्सचर आहे म्हणजे ते आपल्याला सेपरेट करायचं आहे त्याला आधी ॲक्वियस सॉल्युशन मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे आपलं जे मिक्सचर आहे ते मिक्सचर ॲक्वियस सॉल्युशन मध्ये डिझॉल्व्ह किंवा मिसिबल असलेलं पाहिजे. सेकंड आहे ॲडिंग द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. म्हणजे आता आपलं मिक्सचर आहे ते मिक्सचर आपल्याला सेपरेटिंग फनेलमध्ये ॲड करायचं आहे. त्याला आपल्याला क्लोज करायचं त्याचा जो कॉर्क आहे तो कॉर्क क्लोज करून घ्यायचा. म्हणजे इथून आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्हंट ॲड करायचे. ऑर्गॅनिक कंपाऊंड इन द ॲक्वियस लेअर अँड सॉल्व्हंट लेअर. म्हणजेच हे काय तर हे आपलं मिक्सचर आहे आणि त्या मिक्सचरवरती आपल्याला सॉल्व्हंट ॲड करायचं. आता हे आपले जे ॲक्वियस लेअर आहे आणि जो सॉल्व्हंटचा लेअर आहे हा एकमेकांमध्ये इनमिसिबल पाहिजे. पहिल्यांदा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या ॲक्वियस लेअरमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे किंवा जो मिसिबल झाला आहे. आता त्याला सेपरेट करायचं आपल्याला. मग आता सेपरेट करण्यासाठी थर्ड प्रोसेस काय आहे शेकिंग. हे दोन्ही पण जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा त्याला आपल्याला विगरस शेक करायचं त्या सेपरेटिंग फनेलला. विगरस म्हणजे फास्ट शेकिंग करायचं आहे जेणेकरून ते टू जे लिक्विड्स आहेत म्हणजे इनमिसिबल लिक्विड्स आहेत ते दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील अशा प्रकारे. मग आता हा जो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे तो ॲक्वियस लेअरमध्ये जो डिझॉल्व्ह आहे तो सॉल्व्हंट लेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो त्या सॉल्व्हंट लेअरमध्ये डिझॉल्व्ह होतो किंवा तो मिसिबल होतो. म्हणजेच काय तर आता ह्याची आफ्टर एक्स्ट्रॅक्शनची डायग्राम बघूया. म्हणजेच काय जो आपला हा खाली लेअर आहे तो ॲक्वियस लेअर आपल्याला तसा सेपरेट झालेला मिळतो आणि त्याच्यातलं जे आपलं कंपाऊंड आहे जे सेपरेट करायचं आहे ते आपल्याला या ऑर्गॅनिक आपलं सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह झालेलं मिळते. म्हणजेच काय ते सेपरेशन झालं. आता हे जे सेपरेशन आहे ते कशावर डिपेंड आहे तर ते लिक्विडच्या डेन्सिटीवर. म्हणजे जे इकडे खालच्या बाजूला आहे ते ॲक्वियस लेअर आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती हाय आहे ॲज कम्पेअर्ड टू द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट.